आता बघूया, तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या भाऊबीज साजरी केली। गेल्या 10 दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही तिसरी भेट ठरली आहे। भाऊबीजेच्या निमित्तानं हे दोन्ही भाऊ त्यांची बहीण जय जयवंती यांच्या घरी एकत्र आले होते। ठाकरेंच्या या वाढत्या जवळकीनं आगामी निवडणुकीत त्यांची राजकीय युती पक्की मांडली जाते। जय जयवंती यांच्या घरी तब्बल 20 वर्षांनी हे दृश्य दिसलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू 2 दशकानंतर भाऊबीजेसाठी एकाच वेळी आपल्या बहिणीच्या घरी दाखल झाले। जय जयवंती ठाकरे देशपांडे या राज ठाकरे यांची सख्खी तर उद्धव ठाकरेंची चुलत बहीण आहे। जय जयवंती यांच्यासोबतच तमाम ठाकरे प्रेमींसाठी हा क्षण खूप आनंद आणि समाधान देणारा ठरलाय। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे यांची ही भाऊबीज जय जयवंती यांच्या निवासस्थानी पार पडली। आदित्य, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना उर्वशी ठाकरे ही एकमेव बहीण आहे। जय जयवंती यांच्या निवासस्थानी उर्वशी यांनी गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच आपल्या तिन्ही भावांना एकाच वेळी भाऊबीज केली। या निमित्तानं ठाकरे कुटुंबातील सदस्यांमधील स्नेह आणि आपुलकीचं दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडलं। दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेलं ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा दिवाळी निमित्त आपल्याला आनंदानं भाऊबीज साजरा करताना पाहायला मिळालं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ठाकरे बंधूंमधली जवळीक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरत असल्याचं या निमित्तानं म्हणता येईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही महिन्यात झालेल्या भेटींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे। या भेटी कौटुंबिक स्नेहबंधांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगते। दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये ठाकरे पुन्हा एकत्र येणार का या चर्चेनं जोर धरलाय। भाऊबीजेनिमित्त झालेल्या या भेटीतून काही नवे राजकीय संकेत मिळतायत का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।